ओके, सो हम लोग अभी इंसर्ट की क्वेरी देखने जा रहे हैं। ओके, सो हा आपण एक फॉर्म बनवलाय ज्याच्यामध्ये फर्स्ट फील्ड घेतली आहे नेम, मी इथे होती है ना ENC टाइप। तर जेव्हा तुम्हाला इमेज इन्सर्ट करायची आहे फॉर्म सोबत, ओके, तेव्हा तुम्हाला यूज करायचं आहे ENC टाइप मल्टीपार्ट फॉर्म डेटा, हे ऍज इट इज असंच लिहायचंय। ओके, ENC टाइप, ओके, मल्टीपार्ट फॉर्म डेटा। नेक्स्ट मी इथे नेम नावाची एक फील्ड घेतली आहे, म्हणजे इनपुट टाइप माझं काय असणार आहे आता, टेक्स्ट बॉक्स, आणि त्याला मी एक ID सेट केलाय नेम, आणि त्याला पासवर्ड सॉरी त्याला नेम पण दिलंय ऍज अ नेम। ओके, हा झाला फर्स्ट फील्ड माझी। नेक्स्ट मी घेतलाय ऍड्रेस, ऍड्रेस साठी परत एकदा एक ऍड्रेस ID नेम दिला त्याला ऍड्रेस। नेक्स्ट घेतलाय कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्टला पण मी इथे नेम देऊन घेतलाय कॉन्टॅक्ट। ईमेल ID ला परत एक इनपुट टाइप ईमेल घेतला, त्याला नेम दिलं ईमेल। ओके, नेक्स्ट पासवर्ड, पासवर्ड पण मी एक इनपुट टाइप घेतलाय पासवर्ड, त्याला नेम दिलंय पासवर्ड। नेक्स्ट सिटी, सिटी साठी मी सिलेक्ट बॉक्स घेतलाय म्हणून सिलेक्ट आणि ऑप्शन टॅग। ओके, आठवतंय ना हे सगळं का नवीन वाटतंय? आठवतंय का नवीन आहे सगळं तुमच्यासाठी? येस येस येस, फक्त येस येतं माझ्या सकाळच्या बॅचला आहे ना, याद आहे, अच्छा गुड। सो सिलेक्ट, सिलेक्ट मध्ये ऑप्शन टॅग घेतलाय आपण। ओके, सिलेक्ट मध्ये ऑप्शन, ऑप्शन मध्ये सगळ्या फील्ड्स नेम्स घेतले ऑप्शन, डिफरंट ऑप्शन। त्याच्यानंतर जेंडर, जेंडरला मी रेडिओ बटन घेतलाय। ओके, सो इनपुट टाइप रेडिओ, नेम, जेंडर, व्हॅल्यू मेल, ओके, आणि मेल, आणि नेक्स्ट फिमेल। ओके, नंतर बघा याला पण नेम आपण काय देऊन घेतलाय, जेंडर नेम दिलाय। नंतर लँग्वेजेस, लँग्वेजेसला आपण यूज केलाय चेकबॉक्स, चेकबॉक्स घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला इथे ऍरे असतो म्हणून आम्हाला लँग्वेज सोबत काय यूज करायचंय, स्क्वेअर ब्रॅकेट, कारण आपण ऍज अ ऍरे त्याला यूज करत असतो। ओके, सो मी चेकबॉक्स साठी ह्या सगळ्या फील्ड घेतल्या CSS, जावास्क्रिप्ट, PHP, आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा फोटो नावाची फील्ड घेतली आहे, म्हणजे मला तिथे इनपुट टाइप काय घ्यायचा आहे, फाईल। ओके, सो इमेज ID प्रिव्हियस इमेज, आता बघा इकडे मी ऑलरेडी एक प्रिव्हियस इमेज सेट केली आहे जिचं नाव आहे नो इमेज। ओके, म्हणजे ती जी प्रिव्हियस इमेज मी तुम्हाला दाखवली ना, आपल्याला ती नो इमेज सारखी एक इमेज दिसत होती फॉर्म मध्ये, ती मी इथे सेट केली आहे, आणि त्या प्रिव्हियस इमेजला मी ID काय दिला आहे, प्रिव्ह्यू इमेज। ओके, म्हणजे मी घेताना काय घेतलं, IMG सोर्स इमेज नावाचं माझं फोल्डर आहे, त्या इमेज नावाच्या फोल्डर मध्ये ही नो इमेज फुल डॉट JPG नावाची इमेज आहे। ओके, दाखवून देऊ का एकदा? हे बघा, हे इमेज नावाचं फोल्डर, आणि ह्या इमेज नावाच्या फोल्डर मध्ये ही नो इमेज नावाची इमेज आहे, दिसतीये, नो डॅश इमेज डॉश डॅश फुल, हे नेम आहे त्या इमेजला। ही इमेज मी तिथे कॉल केली आहे कारण मला आधी नो इमेज दाखवायचं आहे, आणि नंतर मी सेट केल्यावर मी जी काही इमेज सेट करेल ती इमेज मला तिथे शो करायची आहे। कळलं इथपर्यंत? ओके, सो मी इथे काय केलं, इमेज ID तिला मी मी ID काय पास केलाय, प्रिव्ह्यू इमेज, आणि तिचा सोर्स दिलाय की इमेज नो इमेज, जी JPG एक्सटेन्शन वाली इमेज आहे, तिची हाईट आणि विड्थ पण मी सेट करून घेतली। आणि जेव्हा मी नवीन इमेज टाकतीये, ओके, जेव्हा मी नवीन इमेज टाकतीये तेव्हा मी घेतेय इनपुट टाइप फाईल, तिला ID दिलाय इमेज, तिला क्लास दिलाय फाईल इनपुट, तिचं नाव आहे फोटो, म्हणजे जी पण नवीन इमेज आपण इन्सर्ट करणार आहे त्याला आपण नेम काय देऊन ठेवलंय आता, फोटो। आणि तुम्ही काय ऍक्सेप्ट करणार आहात, तर तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे फक्त .png एक्सटेन्शन, .jpg एक्सटेन्शन आणि .jpeg एक्सटेन्शन वाली इमेज। ठीक आहे, कळलंय इथपर्यंत काय फॉर्म बनवलाय आपण, इमेज साठी काय काय केलंय कळलंय? जाऊ पुढे।
नेक्स्ट आपण घेतले दोन बटन, एक बटन आहे सबमिट आणि एक बटन आहे रिसेटचं. सेम बटन क्लास बीटीएन सक्सेस टाइप सबमिट. आता हा बीटीएन सक्सेस म्हणजे कुठून आला आपला, हे कुठून आणलं क्लास बीटीएन सक्सेस, काय लिहिलंय हे कोड मध्ये मॅमने, बूटस्ट्रॅप. व्हेरी गुड. कलर क्लासेस. व्हेरी गुड. चला म्हणजे मी शिकवलेलं माझ्या मुलांना आठवतंय ऍटलिस्ट. व्हेरी गुड. गुड. सो बटन घेतलंय सक्सेस, सबमिट नाव दिलंय त्या बटनला. ओके, नेम सबमिट, त्या बटनचं नेम आहे सबमिट. आणि अजून एक बटन घेतलंय रिसेटचं, त्या बटनला नाव दिलेलं आहे रिसेट. ओके, आणि त्याला क्लास अप्लाय केलाय बीटीएन डेंजर क्लास. ओके, आता हे पुढचं जरा वेळ नका बघू. ठीक आहे, परत एक बटनच दिलंय बॅक बटन. ओके, त्या बॅक बटनला नेम दिलंय बॅक, बाकी काहीच नाहीये. त्याला फक्त रजिस्ट्रेशन व्ह्यू डॉट पीएचपी चा पाथ देऊन ठेवलाय AHREF. म्हणजे तुम्हाला जर नसेल रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्ही बॅकला परत कोणत्या पेजवर येताय, रजिस्ट्रेशन व्ह्यू डॉट पीएचपी च्या पेजला. ते एवढं काही कंपल्सरी नाहीये, मी जस्ट घेऊन ठेवलंय. सो असे 3 बटन सेट केले. हा आपला फॉर्म आहे. सो फॉर्म डिझायनिंग कळलंय. जाऊ आता क्वेरी कडे. ओके, सो इथे बघा, इथे मी क्वेरी केली आहे इन्सर्टची क्वेरी. इन्सर्टची क्वेरी माझी इथून स्टार्ट झाली आणि ती क्वेरी माझी इथे कंप्लीट होतीये. ओके, आता ही क्वेरी नीट समजून घ्या. हे बघा, आता परत पीएचपी स्टार्ट केलं. इन्क्लूड कनेक्शनची फाईल मला इन्क्लूड करायची आहे, म्हणून मी घेतलं इन्क्लूड फोल्डरचं नेम कन्फिग नावाची फाईल आहे ती, म्हणून config डॉट पीएचपी. इफ इज सेट डॉलर पोस्ट ऑफ सबमिट. डॉलर पोस्ट ऑफ सबमिट म्हणजे हे माझं सबमिटचं बटन. आता परत मी चेक करतेय, हे बघा दिसतंय, हे सबमिट बटन ज्याला मी नेम दिलाय सबमिट. सो हे जे सबमिट नावाचं बटन आहे ते बटन सेट झालंय की नाही हे चेक केलं. जसं लॉग इनच्या क्वेरी मध्ये तुम्ही इथे लॉग इनचं बटन सेट होतंय का नाही चेक केलं, कारण ऑफकोर्स तुम्ही सबमिट बटनवर क्लिक केल्यावरच तुमचा डेटा इन्सर्ट होणार आहे ना. सो मी इफ इज सेट डॉलर पोस्ट ऑफ सबमिट केलं म्हणजे रेकॉर्ड इन्सर्ट होण्यासाठीचे जे सबमिट बटन आहे ते सेट झालंय का ते चेक केलं. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्ट डॉलर पोस्ट का यूज केलाय मी आता इथे, चला सांगा पटकन. एक्स्ट्रॅक्ट डॉलर पोस्ट का यूज केलाय मी, ही लाईन का यूज केली एक्स्ट्रॅक्ट डॉलर पोस्ट. for defining the names. Yes, for defining the form field name. कारण आपण ते आपल्या मनाने घेतले पण त्यांना कुठेतरी आपल्याला डिफाइन डिक्लेअर करावं लागेल ना. सो ते डिफाइन आणि डिक्लेअर करण्यासाठी मी घेतलंय एक्स्ट्रॅक्ट डॉलर पोस्ट. व्हेरी गुड. सो एक्स्ट्रॅक्ट डॉलर पोस्ट नंतर मी जातीये लँग्वेज. लँग्वेज नावाचं एक फंक्शन आहे. आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू आपण. हे नंतर एक्सप्लेन करते. ही लाईन जी आहे ती नंतर एक्सप्लेन करते. नेक्स्ट, डॉलर पी नेम इज इक्वल टू डॉलर फाईल फोटो नेम. आता मी काय करतेय, मला इमेजेस साठीचा कोड करायचा आहे. हा एवढा जो कोड आहे ना हा पूर्ण इमेज साठीचा आहे. आपल्याला एक सिंगल इमेज जरी घ्यायची असेल तरी एवढा कोड करावा लागतो, लक्षात घ्या. हा कोड नेटवर पण भेटतो डायरेक्टली. सिंगल इमेज साठी कोड सर्च करायचा. इफ आय वॉन्ट टू इन्सर्ट सिंगल इमेज तर तुम्हाला तो कोड नेटवर भेटतो, पण तो कोड एक्झॅक्टली काय आहे ते एक्सप्लेन करते. हा कोड तुम्हाला कुठेही भेटून जाईल, स्टॅक ओव्हरफ्लो मध्ये वगैरे, पण तो कोड काय तो एक्सप्लेन करते. इथे मला एक पी नेम म्हणजे आता माझी जी इमेज येते फोटो नावाची, ओके, ती फोटो नावाचं जे नेम आहे त्याला मी सेट करतेय पी नेम. ओके, त्याचा टाईप काय म्हणजे कुठल्या टाईपची इमेज आहे, त्या इमेजची साईज काय आहे, हे सगळं मी एका व्हेरिएबल्स मध्ये घेऊन टाकलं आणि त्याला एक टेम्पररी नेम आता मी सेट केलंय. ओके, सो टीएमपी नेम इज इक्वल टू टेम्प. हे मी जस्ट एक टेम्पररी नेम म्हणून आता
स्टोअर करून घेतलंय. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, पी नेम. म्हणजे माझी जी काही इमेज येते ती इमेज मी कुठे स्टोअर केली आहे आता सध्या, पी नेम मध्ये. पण ती येते कुठून आहे, फोटो, कारण आपण फील्डला जे नाव दिलंय ते फोटो नाव दिलंय, म्हणून मग मी ती पी नेम मध्ये स्टोअर केली. इफ पी नेम, आता मला काय करायचंय, हा कोड का केलाय बघा, हा एवढा कोड महत्वाचा आहे. आता जसं मी डेटाबेसला इमेज सेंड करतेय, तशीच इमेज मला माझ्या इमेज नावाच्या फोल्डर मध्ये पण स्टोअर करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी आता मितालीचे रेकॉर्ड फिल केले, बरोबर. मितालीचे रेकॉर्ड फिल करताना मी तिची इमेज सिलेक्ट केली, ती इमेज माझी डेटाबेसला पण गेली आणि ती इमेज माझी इमेज नावाच्या फोल्डर मध्ये पण गेली. ओके, तर हा जो कोड आहे, हा कोड आहे पाथ, ती जी इमेज आहे ती इमेज नावाच्या फोल्डर मध्ये पण सेव्ह करण्यासाठीचा कोड आहे. ठीक आहे. सो मी इथे अपलोड म्हणतीये, अपलोड म्हणजे ती जी माझी इमेज असेल ती इमेज अपलोड झाली पाहिजे कुठे, तर इमेज नावाच्या फोल्डर मध्ये, जे मी ऑलरेडी माझ्या प्रोजेक्ट मध्ये बनवलंय. सो इमेज नावाच्या फोल्डर मध्ये ती अपलोड झाली पाहिजे. त्या इमेजचं एक्सटेन्शन स्ट्रिंग टू लोअर, म्हणजे तुम्ही इमेजला काही पण नाव द्या, पण ते नाव नंतर काय झालं पाहिजे, लोअर झालं पाहिजे. म्हणजे स्ट्रिंग टू लोअर फंक्शन यूज केलं. ओके, ऑलरेडी हे स्ट्रिंग मध्ये शिकवलं होतं मी तुम्हाला. स्ट्रिंग टू लोअर केलं, पाथ इन्फो पी नेम. ओके, म्हणजे आता ही जी पी नेम इमेज आहे जी मी इथून घेतलीये, ओके, ती इमेज तिला मी काय केलं, कन्वर्ट केलं स्ट्रिंग टू लोअर मध्ये. म्हणजे त्या इमेजचं नाव मी कन्वर्ट केलं स्ट्रिंग टू लोअर मध्ये, आणि त्याला आता मी कशा स्टोअर करून ठेवलंय, इमेज एक्सटेन्शन मध्ये. ओके, त्याच्यानंतर व्हॅलिड एक्झिस्टन्स. व्हॅलिड एक्झिस्टन्स म्हणजे तुम्ही एक तर फक्त जेपीजी इमेज घेऊ शकता, पीएनजी घेऊ शकता आणि जेपीईजी घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे काही ऍक्सेप्ट करायचे आहे त्या इमेजेस कशा असल्या पाहिजे, जेपीजी, पीएनजी आणि जेपीईजी. ओके, सो त्या मी स्टोअर करून ठेवल्या एका व्हॅलिड EXT नावाच्या व्हेरिएबल मध्ये. हे सगळे व्हेरिएबल मी मनाने घेतलीये. आता ती इमेज एक्सटेन्शन नावाची जी इमेज आहे तिचं नाव रॅन्डमली काहीतरी क्रिएट होईल. ओके, सो ते जे नेम रॅन्डमली क्रिएट होतंय ते या रेंज मध्ये क्रिएट होतं, 1000 टू 10 लाख. ओके, 1000 टू 10 लाख ही एक फक्त काउंटर सेट केलाय आपण, हा की हा काउंटर इथून स्टार्ट होतो आणि इथे क्लोज होतो. तर ह्या इन बिटवीन काहीतरी रॅन्डमली नेम आपण त्या इमेजला सेट करतो. ओके, मग रॅन्डमली सेट करण्यासाठी हे रॅन्डम फंक्शन यूज केलंय. ओके, सो रॅन्डम 1000 टू 10 लाखच्या इन बिटवीन कुठेतरी ती इमेजचा नेम आपल्याला तो सेट करून दे. ओके, आता हे सेट केल्यानंतर तो मूव्ह अपलोडेड फाईल, ती मूव्ह अपलोडेड फाईल तो कुठे अपलोड करतोय, तर तो अपलोड करतो आहे टेम्पररी अपलोड फोटो, जे आपण इमेज नावाचं फोल्डर बनवलंय त्याच्यामध्ये तो आपल्याला ती फाईल अपलोड करून देतोय. सो इथे आपण फंक्शन यूज केलं मूव्ह अपलोडेड फाईल्स. ओके, हा कोड फक्त लक्षात ठेवा, ऍज इट इज मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामध्ये जास्त जाऊ नका. फक्त मिनिंग समजून घ्या की त्याचं नेम चेंज होतं, फोल्डर मध्ये इमेज स्टोअर होते, डेटाबेसला जशी इमेज जाते तशीच तुमची कुठे जाते, फोल्डरला पण इमेज जाते. आणि त्या फोल्डरला इमेज नेण्यासाठी आपण इथे पाथ सेट केलाय, त्या इमेजचं नाव आपल्याला लोअर करायचंय म्हणून हे स्ट्रिंग लोअर यूज केलंय. ओके, आणि आपल्याला फक्त जेपीजी, पीएनजी आणि जेपीईजी एक्सटेन्शनच ऍक्सेप्ट करायचे, म्हणून आपण इथे एक्सेप्टन्स साठी हा कोड केलाय. त्या इमेजचं नेम देताना आपल्याला ते रॅन्डम नेम द्यायचे काहीतरी ह्या रेंज मधलं, म्हणून आपण इथे रॅन्डम यूज केलंय. दॅट्स इट, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, जाऊ पुढे. येस, जाऊ पुढे. येस, नेक्स्ट आहे मेन क्वेरी आहे. हा कोड तर तुम्हाला ऍज इट इज यूज करायचा आहे. मेन आहे, तुम्ही कोड यूज करताना फक्त तुम्हाला एवढंच चेंज करायचंय, तुमच्या फोल्डरचं नेम. ओके, नेक्स्ट आता आपण क्वेरी करतोय. क्वेरी मध्ये मी एक व्हेरिएबल घेतला आहे ASD नावाचा व्हेरिएबल. ओके, ASD व्हेरिएबल आहे आणि मी क्वेरी करतेय इन्सर्ट इनटू रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन काय आहे आता,
रजिस्ट्रेशन काय आहे? टेबल नेम. येस, व्हेरी गुड. सो इन्सर्ट इनटू रजिस्ट्रेशन. आता हे नेम्स आहे माझे डेटाबेस मधले. इथे 2 ब्रॅकेट दिसताय. सो हे 2 ब्रॅकेट म्हणजे माझे डेटाबेस, हे फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे डेटाबेस मधले नेम आणि व्हॅल्यूजच्या पुढे आहे माझे फील्ड मधले नेम. ओके, फॉर एक्झाम्पल हे नेम्स येतील माझ्या डेटाबेस मधल्या टेबल मधले नेम, हे फर्स्ट ब्रॅकेट, आणि व्हॅल्यूच्या पुढचं जे सेकंड ब्रॅकेट आहे ते म्हणजे जे मी फॉर्म मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करते ना त्या व्हॅल्यूजचे नेम्स. कळलं? सो फील्ड नेम हा सिक्वेन्स सेम ठेवायचा. फॉर्म मध्ये जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स डेटाबेस मध्ये असला पाहिजे, डेटाबेस मधलाच सिक्वेन्स तुमचा इथे असला पाहिजे. सो फील्ड नेम डेटाबेस मध्ये हे नेम सेम ऍज इट इज आहे तेच घ्यायचं. फील्ड ऍड्रेस सेम, फील्ड कॉन्टॅक्ट सेम डेटाबेस मधले नेम घ्यायचे. आणि व्हॅल्यूज मध्ये फॉर्मला जे नेम्स दिले, आता फॉर्मला नेम दिले म्हणजे ते तुमचे व्हेरिएबल आहे म्हणून आपण व्हेरिएबल घेताना डॉलर यूज केलाय. ठीक आहे, डॉलर नेम, डॉलर ऍड्रेस, कॉन्टॅक्ट, ईमेल, पासवर्ड, सिटी, जेंडर, लँग्वेज आणि फोटो. ओके, सो याला आपल्याला व्हेरिएबल नेम आहे म्हणून डॉलर यूज करायचं आहे आणि हे आपले डेटाबेस मधले नेम आहे म्हणून ते ऍज इट इज घेतले. क्लिअर आहे इथपर्यंत? आता ही क्वेरी जर आपली रन होतीये, फक्त मला तुम्हाला चेकबॉक्सचं सांगायचं राहिलंय ज्याला मी वरती कमेंट केलं होतं, हे लँग्वेज नाव कुठून आलं. ओके, सो काय केलंय गाईज, आपण एक इम्प्लोड फंक्शन यूज केलंय. ओके, जेव्हा आपल्याला डेटाबेस मध्ये डिफरंट व्हॅल्यू पाठवायचे आहे, कारण ऍरे आपण ते PHP, जावास्क्रिप्ट, HTML, CSS आपण जर 3-4 व्हॅल्यू डेटाबेसला सेंड करत असू तर आपलं ऍरे ऑफ रेकॉर्ड जात आहे ना. मी आधी पण सांगितलं होतं डिझायनिंगच्या वेळेस की आपल्याला ऍरे ऑफ रेकॉर्ड सेंड करायचे असतात, नंबर ऑफ रेकॉर्ड्स, तेव्हा चेकबॉक्स साठी आपण यूज करतो इम्प्लोड फंक्शन. ओके, इन्सर्ट क्वेरी मध्ये चेकबॉक्स साठी आपण यूज करत असतो इम्प्लोड फंक्शन. आणि ते डेटाबेसला जेव्हा स्टोअर होत आहे तेव्हा मला त्याच्यात कॉमा दाखवायचा आहे म्हणून मी इथे यूज केलाय कॉमा. आता मला ते रेकॉर्ड पोस्ट करायचंय डेटाबेस मध्ये म्हणून मी इथे मेथड केली यूज $_ पोस्ट. लँग्वेजेस मध्ये जे पण रेकॉर्ड आहे ते मी आता स्टोअर केले लँग मध्ये. ओके, इथे तुम्ही lang1 पण नाव देऊ शकता. हे नेम म्हणजे हे आधीच तुमचं नेम लँग वालं, पण तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर lang1 मध्ये स्टोअर करा आणि इथे देताना मात्र तुम्हाला आता काय द्यायचंय lang1. ठीक आहे, क्लिअर आहे? तो आता माझं रेकॉर्ड ह्या ASD व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालंय. आता ASD व्हेरिएबल मध्ये स्टोअर होताना परत मी एक व्हेरिएबल घेतला ऍड MySQLi क्वेरी कनेक्ट ASD, म्हणजे कनेक्ट केली मी बॅकएंड सोबत. सो मी इथे यूज केलं MySQLi क्वेरी कनेक्ट ASD. एरर असेल तर एरर देईल. ओके, आणि मग इथे मात्र मी आता ESD मध्ये जर माझे रेकॉर्ड असतील तर ASD मला काय देईल करून, स्क्रिप्ट एक अलर्ट मेसेज दाखवलं होतं त्यांनी, डेटा इन्सर्ट सक्सेसफुली. सो इको स्क्रिप्ट इको विंडोज अलर्ट घ्यायचा आहे मला म्हणून मी घेतला window.alert डेटा इन्सर्ट सक्सेसफुली. आणि डेटा इन्सर्ट सक्सेसफुली झाल्यानंतर ओके वर क्लिक केल्यावर त्याने मला कुठं आणलं पाहिजे, window.location.href registration_view.php वर, म्हणजे रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यावर तुम्हाला या पेजवर घेऊन येईल म्हणून मी इथे परत त्याला रिडायरेक्ट केलंय. ओके, इथे इन्सर्ट झाल्यावर आधी मला तो अलर्ट देईल सक्सेसफुलचा, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पेजवर घेऊन येईल म्हणून मी याला रिडायरेक्ट केलं registration_view.php ने आणि इथे माझी स्क्रिप्ट क्लोज झाली. जर माझं रेकॉर्ड इन्सर्ट होत असेल तर माझा इफ एक्झिक्यूट होईल. जर माझं रेकॉर्ड इन्सर्ट होत नसेल, जर काही एरर असेल तर तुम्हाला एल्स मध्ये घेऊन जाईल आणि मला अलर्ट देईल. आता ऑफकोर्स अलर्ट यूज करायचे तर मला स्क्रिप्ट वापरावं लागेल म्हणून मी घेतलं इको स्क्रिप्ट ओपन केला, स्क्रिप्ट क्लोज केला आणि इथे घेतलंय इको window.alert डेटा एरर. ही आहे तुमची इन्सर्टची क्वेरी. कळली आहे? हेवी आहे ना, थोडं हेवी आहे ना डायजेस्ट व्हायला.
येस गाइस, कम ऑन रिप्लाय. हेवी आहे का डायजेस्ट साठी? हा पण मी शिकवलं ते कळलं का? निदान 50-70%. मी जो कोड एक्सप्लेन केला तो कळला का तुम्हाला? ओनली 30%. स्वप्नाली, शफीन 60%. ओके. इतकं पण हेवी नाहीये. ओके मॅम, एक्सप्लेन इम्प्लोड फंक्शन. 101% कोणाला कळलं? ओ माय गॉड. कोण आहे? शेख सुफियान. 1-2 दिन में डाइजेस्ट हो जाएगा. ओके मैम, प्लीज एक्सप्लेन हाउ टू गेट वैल्यू ऑफ जेंडर रेडियोस. वो कुछ नहीं, वो तो कॉमन है, एक ही वैल्यू जा रही है ना पीयूष डेटाबेस में. एक तो आप फीमेल सेंड कर रहे हो या मेल सेंड कर रहे हो. सो रेडियो बटन के लिए देयर इज नो एनी एक्स्ट्रा कोड. ओनली फॉर चेकबॉक्स. चेकबॉक्स में आप मल्टीपल रिकॉर्ड्स, चेकबॉक्स में आप मल्टीपल रिकॉर्ड सेंड कर रहे हो, इसलिए हमें वहां पे इम्प्लोड फंक्शन यूज करना है. रुको एक बार मैं कोड रन करके दिखाती हूँ, फिर से हम लोग इस पे आएंगे. कोड मैं आउटपुट दिखाती हूँ, फिर हम लोग कोड पे आएंगे फिर से. ठीक है? ओके. आज मैं वैसे भी आपको ज्यादा भी नहीं, एक्स्ट्रा कुछ नहीं ज्यादा सिखाऊंगी. आज हमें यही 2 क्वेरी अच्छे से देखने हैं. ओके. सो मैं एक बार आउटपुट दिखा देती हूँ फिर से. हम लोग आए हमारे ये रजिस्ट्रेशन, हमारा ये रजिस्ट्रेशन. देखो रिकॉर्ड इंसर्ट होने के बाद वो मुझे कहाँ पे लेके आ रहा है? registration_view.php पेज पे. इसलिए मैंने वो रीडायरेक्ट का कोड किया था. ओके चलो, मुझे रिकॉर्ड रजिस्टर्ड करना है, तो ये जो बटन है रजिस्ट्रेशन फॉर्म का, यहाँ पे मैंने क्लिक किया तो मेरा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन हुआ. ये नो इमेज मैंने आपको पहले दिखाई कि नो इमेज का मैंने कोड किया है वहां पे. ओके मैंने वो सेट किए इमेज, इसलिए वो मुझे दिख रही है. नेक्स्ट, अभी यहाँ पे मैं इंसर्ट कर रही हूँ रिकॉर्ड पीयूष जोशी नासिक, सॉरी मुंबई पीयूष @gmail.com. पीयूष 1 2 3. देखो यहाँ पे तो एट ए टाइम 1 वैल्यू जाएगी ना, इसलिए मुझे नीड नहीं है कि उस पे कुछ अलग कोड करूं. सेम मैंने एज इट इज रखा है. बट लैंग्वेजेस में मैं 2-3 रिकॉर्ड एट ए टाइम सेंड कर रही हूँ. सो मुझे HTML भी सेंड करना है, CSS भी सेंड करना है एंड जावास्क्रिप्ट भी सेंड करना है. तो मैंने यहाँ पे 3 टिक किए. अभी मैं एक इमेज सिलेक्ट कर रही हूँ. तो पहले नो इमेज आती है, बट मैं सिलेक्ट करती हूँ तो वो इमेज यहाँ पे आ जाती है. अभी मैं सबमिट बटन पे क्लिक कर रही हूँ तो रिकॉर्ड सबमिट होगा, इसलिए उसने मुझे दिया डेटा इंसर्ट सक्सेसफुली. ओके किया मैंने, तो ओके के बाद वो मुझे कहाँ पे रीडायरेक्ट करके लेके आया? registration_view.php पे. ओके एंड यहाँ पे मुझे उसका रिकॉर्ड मिल रहा है. ठीक है, अभी देखो ये जो लैंग्वेजेस है ये मुझे शो करते टाइम कैसे शो कर रहा है? HTML, CSS, जावास्क्रिप्ट. इसलिए मैंने वो इम्प्लोड फंक्शन लिखा था, वहां पे कॉमा दिया था. देखो यहाँ पे दिख रहा है ना कॉमा कॉमा कॉमा. ठीक है, करूँ अभी एक बार फिर से कोड एक्सप्लेन. सो अगेन मैं एक बार कोड एक्सप्लेन करती हूँ. ओके देखो, क्वेरी हमारी स्टार्ट हुई. कनेक्शन फाइल मैंने यहाँ पे इंक्लूड की है. यहाँ पे वो सबमिट बटन जिसके ऊपर ही मेरा सारा काम चलने वाला है, इसलिए ये लाइन बहुत इंपॉर्टेंट है. इफ इज से $post of submit
एक्सट्रैक्ट डॉलर पोस्ट हमने यूज किया है क्योंकि वो जो नेम्स में यूज कर रही हूँ वो डायरेक्टली डिफाइन करने हैं मुझे। यहाँ पे मैंने लैंग्वेज 1 नाम दे दिया इसको, क्योंकि मैं पहले वो जो लैंग नेम है वो लैंग नेम को मैं इम्प्लोड कर रही हूँ, मतलब एक साथ लेके जा रही हूँ। आप 3 चूज कर रहे हो, 3 चेक बॉक्स पे आप टिक कर रहे हो, तो आपकी ये तीनों वैल्यू किस में जाएंगे, लैंग 1 में। तो मैं इम्प्लोड फंक्शन मैंने इसलिए यूज किया है कि मुझे एरे ऑफ रिकॉर्ड ये वेरिएबल में स्टोर करना है। ओके, जब आपको रिट्राइव करना है तो आपको एक्सप्लोड फंक्शन यूज करना है, मैं वो बाद में ही बताऊंगी, फालतू में कंफ्यूजन हो जाएगा आपका। तो सिर्फ ये ध्यान में रखो, इम्प्लोड, क्योंकि मुझे एरे ऑफ रिकॉर्ड सेंड करना है इसलिए मैंने इम्प्लोड यूज किया। उसमें कॉमा दिख रहा था तो ये कॉमा मैंने यहाँ पे सेट किया है। एंड मैं डेटा पोस्ट कर रही हूँ, मतलब सेंड कर रही हूँ ना सर्वर को, इसलिए मैंने यूज किया है डॉलर पोस्ट। ओके, एंड वो सब मैंने लैंग्वेज 1 नाम के वेरिएबल में अभी स्टोर किया है। नेक्स्ट, ये मेरा फोटो का कोड है, कुछ भी नहीं, बस मैंने पी नेम उसको सेट कर दिया है फोटो को। उसकी टाइप साइज क्या है वो रखा है यहाँ पे टाइप एंड साइज फाइल में। ये इतना इंपॉर्टेंट नहीं है, ये कोड आपको नेट पे मिलेगा, डायरेक्टली यूज करो, और मैं देने वाली हूँ आपको, डायरेक्टली यूज करो। इफ पी नेम, ओके, मतलब जो नेम है मेरा फोटो का, इफ पी नेम, तो वो अपलोड होगा इमेज नाम के फोल्डर में। मतलब ये जैसे मैं डेटाबेस में भी इमेज सेट कर रही हूँ, सेम मुझे फोल्डर में भी इमेज सेट करनी है। तो मैंने यहाँ पे देखा, लिखा है अपलोड इमेज नाम के फोल्डर में, उसका जो नाम आएगा इमेज का, उसको मैंने स्ट्रिंग टू लोअर कर दिया है यहाँ पे। नेक्स्ट, मुझे जेपीजी, पीएनजी एंड जेपीजी फाइल ही एक्सटेंशन एक्सेप्ट करना है। नेक्स्ट, फोटो रैंडमली उसका एक नाम सेट हो जाएगा एंड वो अपलोड हो जाएगी। ओके, मेरा जो फोल्डर है उसमें वो फाइल अपलोड हो जाएगी। नेक्स्ट, मैंने क्वेरी की है इंसर्शन की, ये इंसर्शन की क्वेरी इंपॉर्टेंट है। इंसर्ट इनटू रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन इज माय टेबल नेम। ये फर्स्ट कॉलम के जो वैल्यू है ये है डेटाबेस के फील्ड के नेम, एंड वैल्यू के आगे जो दिए हैं ये है मेरे फॉर्म फील्ड के नेम। ओके, बट लैंग्वेज 1 मैं लैंग नहीं लूंगी क्योंकि यहाँ पे मैंने ऑलरेडी उसको इंक्लूड करके लैंग 1 में रखा है, इसलिए मैंने यहाँ पे लैंग 1 लिया। फोटो, फोटो ही रखा है। ओके, नेक्स्ट, कनेक्शन की क्वेरी करनी थी इसलिए कनेक्ट किया। अब इफ एएसडी, एएसडी में मेरा रिकॉर्ड है तो वो डेटा इंसर्ट सक्सेसफुली करेगा एंड मुझे लेके जाएगा विंडो डॉट लोकेशन डॉट href करके रजिस्ट्रेशन व्यू पीएचपी पे पेज पे। अगर मेरे पास अगर कुछ एरर है तो वो मुझे डेटा एरर देगा। ठीक है, नाउ क्लियर कोड। यस, क्लियर नाउ। ओके, तो यस, यहाँ पे मैंने रिकॉर्ड इंसर्ट किए थे एंड जस्ट इमेज नाम के फोल्डर में इमेज मूव हुई है क्या नहीं है वो भी देख लेंगे। चलो देखो, ये है मेरा एडमिन, एडमिन में इमेज नाम का फोल्डर है। देखो ये इमेज यहाँ पे मूव हो गई, राइट। मैंने पीयूष के लिए, सॉरी, ये इमेज सिलेक्ट की थी तो ये इमेज सिलेक्ट हो गई है ना। तो ये इमेज यहाँ पे भी मेरी अपलोड हो रही है एंड सेम टाइम मेरे डेटाबेस में भी मेरी इमेज जा रही है। ओके, सो इमेज अपलोड का कोड भी मैंने आपको एक्सप्लेन किया एंड पूरा इंसर्ट क्वेरी भी परफॉर्म किया हमने। सो क्लियर है यहाँ तक? यस। आज मैंने आपको सेशन सिखाया, सेशन के बाद लॉगिन की क्वेरी बताई एंड देन इंसर्ट की क्वेरी परफॉर्म की है। अभी आप बताओ आगे जाना है या रुकना है? हेवी होगा? यस, स्टॉप, कंटिन्यू, स्टॉप, स्टॉप, कंटिन्यू। बस मैम, बस। नहीं ठीक है, 2 ही लोगों ने कंटिन्यू बोला है, इनफ। हाँ मैम, कंफ्यूजिंग होगा। स्टॉप, कंटिन्यू। चलो यहाँ पे स्टॉप करते हैं, ऑफकोर्स थोड़ा हैवी जाएगा, कोई